नमस्कार, मी आहे सुरुची आणि आपण आज करतोय नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात. याला साखर भात असं म्हणतात. मग काही लोक ह्याच्यामध्ये गूळ घालून सुद्धा हा भात करतात. तर आपण करूया आता. त्याच्यासाठी मी 1.5 वाटी घेतलेला आहे ते लांब दाण्याचा तांदूळ. तांदूळ नेहमी लांब दाण्याचाच घ्या, त्याच्यामुळे भात दिसायलाही चांगला होतो. ह्याच्यात स्टार्च कमी असते, त्याच्यामुळे सुटा सुटा होतो. 5 वेळेला स्वच्छ धुवून घेतला आहे मी. ह्याच्यामधली सगळी पावडर निघून गेली पाहिजे आणि आता चाळणीतच ह्याला आपल्याला सुकवत ठेवायचं आहे. तर इकडे आपण आता थोड्याशा पाण्यामध्ये केसर भिजत घालतो आहे. केसर थोडंसं भिजत घातल्यानंतर त्याचा रंगही छान येतो भातालासुद्धा. सरळ हाताने तूप घाला थोडं तूप जास्त असेल तर भात आणखी मोकळा मोकळा आणि छान होतो. ह्याच्यामध्ये आपण लवंग टाकतो आहे. आता 5-6 लवंग आम्ही टाकलेले आहेत इथं. ह्याचा वास खूप छान येतो. काजू आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात घातले तरी चालतात. थोडेसे परतून घ्यायचे आणि आता सगळा तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घालतो. हा जवळजवळ सुकलेला आहे तांदूळ आता. तर हा थोडासा गरम होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे. हा परतल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. 1.5 वाटी तांदूळ होते तर आपण 3 वाट्या इथे पाणी घालत आहोत. ह्याच्यामध्ये बरोबर दुप्पट प्रमाणामध्ये पाणी घालायचं, म्हणजे भात चांगला शिजतो. हे आता केसरचं पाणी घालते मी ह्याच्यामुळे रंग खूप छान येतो आणि केसरचा एक मंद सुगंधसुद्धा खूप छान येतो. तर वाटी पुन्हा एकदा आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि थोडंसं हलवूया, त्याच्यामुळे सगळ्या तांदळाला ह्याचा रंग चांगला राहील. 1 वाटी अगदी ओलं खोबरं, म्हणजे अगदी ताजं आहे, म्हणजे आत्ता जस्ट मी हे खवलेलं आहे आणि ते घालायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात दूधही असतं, तर त्याच्यामुळे सुद्धा भाताला खूप छान टेक्स्चर येतं. तर आता सगळं व्यवस्थित हलवूया आपण. आणि 1.5 वाटी तांदळासाठी 1 वाटी साखर पुरेशी आहे असं मला वाटतं. माझ्या आवडीप्रमाणे मी 1 वाटी घातलेली आहे. तुम्हाला कमी जास्त हवी असेल तर थोडी कमी जास्त साखर तुम्ही घालू शकता. सगळं छान व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि आवडीप्रमाणे आता बेदाणे, ह्याच्यामध्ये बेदाणे काजू एवढे पुरेसे आहे. मी कुटून घेतली आहे इथं वेलची. कुटलेली वेलची जास्त चांगली आहे. दाताखाली जेव्हा येते तेव्हा ती खूप छान लागते. आता हे सगळं व्यवस्थित हलवून घेतलं आहे मी आता. आणि आता आपल्याला कुक करायचं आहे. तर हे लिडलॉक प्रेशर कुकर आहे हा. त्याच्यामध्ये आता 2 शिट्या होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत भात. 2 शिट्यानंतर हे बघा भात मी टोपण काढलेला आहे आणि आता हा बघा भात छान मस्तपैकी सुटा मोकळा रंग पण खूपच सुंदर आला आहे. याला एक प्रकारचा मंद सुगंध पण खोलीमध्ये आलेला आहे. याचं हलवते हे बघा, तुमच्या लक्षातच येईल. खूप छान मोकळा सुटा रंगीत आणि खुशबूदार वास पण मस्त सुटला ह्याचा. तर हे बघितलं आपण. चमच्यानं दाखवते मी किती शीत ह्याची मोकळी झालेली आहे. असा भात खायला खूप छान वाटतो. हा भात गरम खायला खूप छान वाटतो. म्हणजे नारळी पौर्णिमेला हा भातच केला जातो जास्त करून. जवळून दाखवते आता. आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढूया आता ह्याला. आणि हे बघा छान मस्तपैकी आपला कोकोनट राईस तयार झालेला आहे. जवळून सुद्धा पाहता येईल. ह्याच्यामध्ये लवंगा, बेदाणे आणि काजू इतके पुरेसे असतात. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही बदामसुद्धा घालू शकता. बाकी काही घालण्याची ह्याला जरुरी नसते. आता ह्याचे आपण एक मूठ पाडणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हे जो डाव आहे ह्याला तूप न लावता फक्त पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता आपण ह्याची मूठ पाडत आहोत. तर हे पहा, भात जवळून अगदी शीत ह्याचं मोकळं झालेलं दिसेल तुम्हाला. पण एक ह्याची मूठ पण काढलेली आहे. सुंदर कोकोनट राईस तयार झालेला आहे. ही माझी पुढची आहे रेसिपी चकली.